कालचं पंढरपुरातलं रविराज साबळे पाटलाचं भाषण लईच गाजलं जणू. त्याच्यामध्ये नाव न घेता काहींच्या बुडाखाली लई आग लागली आणि कालपासूनच जिवे मारण्याच्या धमक्या, तुला गोळ्या घालतो, तुला ठेवणार नाही, अशा प्रकारच्या वल्गना करायला लागले काही कार्यकर्ते. जय शिवराय. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या पंढरपूरमधील आंदोलनात रविराज साबळे पाटील सुद्धा सामील झाले होते. मित्रांनो, ज्या ठिकाणी प्रश्न शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांच्या हक्काचा, शेतकऱ्यांच्या न्यायाचा येतो, त्या ठिकाणी रविराज साबळे पाटील कोणत्याही पक्षाचा विचार न करता, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कायम पुढे असतात. मित्रांनो, त्याचप्रमाणे काल रविराज साबळे पाटील पंढरपूरमध्ये हजर राहिले होते. रविराज साबळे पाटलांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मुद्द्यावरती एक जबरदस्त भाषण केलं. भाषण एवढं गाजलं, एवढं व्हायरल झालं की रविराज साबळे पाटलांना थेट जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पण मित्रांनो, या भाषणामध्ये रविराज साबळे पाटलांनी कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घेतलं नव्हतं, कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नव्हतं. त्यांनी फक्त हे भाषण शेतकऱ्यांसाठी केलं होतं. त्याच्यामध्ये विशेष नाव घेऊ इच्छितो आमदार गोपीचंद पडळकरांचं. साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा, पिसाळल्यागत करतायत. हो, मी ना तुमचं नाव घेतलं ना तुमचा कुठे उल्लेख केला होता. मी त्या मंत्र्याला बोललो होतो ज्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा केली. मी त्या गिरीश महाजनांना बोललो होतो जे रात्री आंदोलन सोडवायला आले पण त्याच्या एक दिवस आधी शेतकऱ्याच्या आंदोलनाला स्टंट म्हणले होते. मी त्या प्रत्येकाला जो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्याच्यासाठी बोललो होतो. पण तुमच्या कार्यकर्त्यांनी, तुमच्या बगल बच्च्यांनी ते पर्सनल घेतलंय. गोळ्या घालायच्या धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचाच आदेश असेल बहुतेक. माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी मला फरक पडत नाही, हा आवाज कधीच बंद होणार नाही. पण तुमचं राजकारण वैचारिक पातळी सोडून जातंय याचा विचार करा. आम्ही कायम विरोध करत आलोत वैचारिक राहून, पण तुमचे कार्यकर्ते छक्के चाळे करतायत. हो,